ठाकरेंची सेना आणि मनसे भाषा आणि प्रांतवाद पसरवत आहेत. भाजपचा आरोप. मुंबईत मराठी अमराठी वादातून अर्णब खैरे नावाच्या तरुणाच्या मृत्यूनंतर भाजपने ठाकरे गट आणि मनसे विरोधात सद्बुद्धी द्या आंदोलन सुरू केले. भाजप नेते आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह कार्यकर्त्यांनी दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आंदोलन सुरू केले. भाजपचे नेते आता भाषिक प्रतिवाद पेटवायला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांची टीका. भाजपने ठाकरे गट आणि मनसे विरोधात सद्बुद्धी द्या आंदोलन सुरू केले. यावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. भाजपचे नेते आता भाषिक प्रतिवाद पेटवायला लागले आहेत. संघ आणि भाजप विष पसरवत आहेत. उद्धव ठाकरे यांची टीका. अहंकाराविरोधात एकत्र आलोय. अहंकाराविरोधात एकत्र आलोय. रावणाची लंका जळून खाक. नाट्य नाराजीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं डहाणूत मोठं वक्तव्य. महानगरपालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसने असहमती दर्शवली. आमदार जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. महानगरपालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसने असहमती दर्शवली. आमदार जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. कोणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही. खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसे सोबत असेल तर ठाकरेंची युती करणार नाही असे काँग्रेसने जाहीर केल्यानंतर यावर खासदार संजय राऊत यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत. लोकांची हीच इच्छा. कोणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही. खासदार संजय राऊत यांचं ट्विट.